नमस्कार. मी डॉक्टर गौरी मोघे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या महाभारत प्रकल्पामध्ये संपादक म्हणून काम करते. आणि या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये आम्ही महाभारताचा एक छोटा विशेष असा स्टॉल इथे ठेवलाय. त्यात काय काय मांडलं असा विचार केला तर एक छोटीशी झलक तुम्हाला मला द्यायला आवडेल सगळ्यांना. सुरुवात आम्ही अर्थातच केली आहे क्रिटिकल एडिशन किंवा संशोधित आवृत्ती, चिकित्सक आवृत्ती जी महाभारताची झाली त्यापासून. तर डॉक्टर V.S. सुक्तनकर हे पहिले संपादक या क्रिटिकल एडिशनचे. त्यांनी जी पद्धत ठरवली, अभ्यासांती प्रणाली ठरवली, त्याच्यावर पुढे 48 वर्ष हे काम सातत्याने सुरू होतं. आणि आपण बघू शकाल की काही जुन्या पद्धतीची चित्र आपल्याला दिसत आहेत. तर याच आवृत्तीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ही सगळी चित्र आहेत छापलेली. ती पंतप्रतिनिधींच्या राजदरबारातील चित्रकारांनी काही काढलेत, त्यांनी काही स्वतः काढलेत. त्यामुळे प्रमुख सगळ्या प्रसंगांवरती ही चित्र आधारित आहेत. आणि तुम्ही जर का पहिल्या पर्वातलं पहिलं चित्र हे बघितलं तर तिथून संपूर्ण स्टॉल संपत असताना महाभारत संपूर्ण होत जाईपर्यंत जी चित्र आहेत ती आम्ही इथे घेतली आहेत आणि त्याचं थोडक्यात आम्ही स्पष्टीकरण दिले. त्यामुळे कथामय चित्रमय महाभारताचा एक अनुभव इथे मिळेल. त्याचबरोबर क्रिटिकल एडिशन झाल्यानंतर महाभारतावर अजून एक मोठा प्रकल्प इथे झाला जो अजूनही सुरू आहे, ज्याला महाभारताचा कल्चरल इंडेक्स, सांस्कृतिक सूची असं मानलं जातं. त्यात वेगवेगळे विषय हाताळले गेले महाभारतातले आणि त्यातला महाभारत म्हटलं की युद्ध असं जे पहिलं डोळ्यासमोर येतं. तर तसं जर का आपण बघायचं ठरवलं आज या प्रदर्शनाच्या निमित्ताने तर व्यूह रचना हा एक फार महत्त्वाचा विषय राहतो. तर सगळ्यांना चक्रव्यूह माहिती असतो ज्याच्या अभिमन्यूच्या गोष्टीमुळे, पण या व्यूहा व्यतिरिक्त इतरही बरेच व्यूह रचना झाल्या 18 दिवसांच्या या युद्धामध्ये. त्यापैकी 2 रचना आम्ही इथे मांडल्या आहेत. पहिली रचना आहे वज्रव्यूहाची. तर वज्रव्यूह हा युद्धाच्या पहिल्या दिवशी रचला गेला आणि भगवद्गीता ज्यांनी ज्यांनी वाचली आहे त्यांना सुरुवातीचं नक्की आठवेल की कोण कुठे उभं होतं असं जेव्हा विचारत होते तर त्यात ज्या पोझिशन सांगितल्या त्या पण इथे आपल्याला जोडून बघता येतं. तर भीमाभिरक्षितम असं जे सांगितलंय तर भीम ज्याच्या सुरुवातीला आहे आणि ज्यांनी रक्षण केलं आहे असा हा व्यूह. त्यामुळे हा पहिला व्यूह आणि त्याच्यात पहिला वॉरियर किंवा प्रमुख योद्धा भीम आहे. मधल्या भागात तुम्हाला दिसेल युधिष्ठिर राजा मध्यभागी आहे आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी या व्यूहाच्या अर्जुन आहे. त्यामुळे भीम सुरुवातीला, मध्ये युधिष्ठिर आणि शेवटी अर्जुन अशा पद्धतीने ही रचना आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळी दळं किंवा सैन्य दळं आम्ही दाखवली. तर आपण बघू शकता की हत्तींचं एक सैन्य आहे, गजदळ आहे, घोडे आहेत, अश्वदळ आहे आणि पदाती म्हणजे पायदळ पण आहेत. तसंच रथांवर जे आहे ज्यांना महारथी म्हणतात असेही योद्धे या व्यूहामध्ये आहेत. काय हा मी इथून दाखवते म्हणजे मग तुम्हाला ते कळता येईल. पांढऱ्या रंगाने जे दिसतंय तर हे जे हाफ सर्कल आहे हे सगळं घोडदळ आहे. त्याच्यानंतर निळ्या रंगाने जे दाखवलंय म्हणजे युधिष्ठिराच्या आजूबाजूला जे दिसतंय ती एलिफंट आर्मी म्हणजे गजदळ आहे. त्यानंतर रेड कलरनी, लाल रंगाने पायदळ आम्ही सूचित केलंय. आणि आपण अजून एक बघाल की जिथे हिरव्या रंग दिसतो तिथे सगळे प्रमुख योद्धे ज्याला महारथी म्हणतो तसं आहे. जसं भीम आहे, युधिष्ठिर आहे आणि अर्जुनाच्या इथे पण आपण बघू शकता. त्याचबरोबर पिवळ्या रंगाने एक विशेष बाब सांगता येते या व्यूहांच्या बद्दलची की प्रत्येक मुख्य जो योद्धा आहे त्याच्या रथाच्या दोन्ही बाजूला चक्ररक्षक असे सांगितले जातात. म्हणजे 2 योद्धे त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि मुख्य योद्ध्यावर होणारे वार परतवून लावण्यासाठी, लढण्यासाठी दोन्ही बाजूला रथाच्या असत. तसं भीमाचे चक्ररक्षक या व्यूहासाठी नकुल आणि सहदेव आहेत. आणि जर का तुम्ही अर्जुनाचं बघितलं तर उत्तमौजस आणि युधामन्यू हे 2 चक्ररक्षक तुम्हाला सतत अगदी 18 दिवस या युद्धामध्ये दिसतात. त्यामुळे पहिल्या व्यूहामध्ये सगळ्या पद्धतीचं सैन्य दिसतं. आता तिसऱ्या दिवशीचा व्यूह बघूयात. पांडवांनीच रचलेला हा अर्धचंद्र व्यूह आहे आणि याच्यात गजदळ नाही, पण आपण बघू शकता की प्रमुख योद्धा अर्जुन आहे जसा आधी भीम होता तसा. आणि अर्थातच त्याचे चक्ररक्षक आहेत उत्तमौजस आणि युधामन्यू. मध्यभागी युधिष्ठिर आहे आणि 2 बाजूला भीम आणि धृष्टद्युम्न असे 2 प्रमुख योद्धे त्याच्या आजूबाजूला आहेत आणि मागे सहदेव आहे. तर हा तुलनेने पसरट असा हा व्यूह आहे आणि पहिला जो बघितला तो निमुळता असा सुरू होतो आणि नंतर वाढतो आणि हा वाढलेलाच आहे आणि शेवटी निमुळता होतो. तर या सगळ्या संरचनांना काही विचार आहे कशा पद्धतीने कुठल्या दिवशी कशी रचना करायची, शत्रू पक्षाने कुठला व्यूह रचला याची सगळी माहिती काढून गुप्तहेरांकरवी अशा पद्धतीचे व्यवस्थित संदर्भ आपल्याला महाभारतात मिळतात.
त्यामुळे जे काम क्रिटिकल एडिशन पासून सुरू झालं महाभारताचं, त्यामध्ये असलेले हे तपशील आम्ही इथे अभ्यासलेत. त्याचनंतर काल आमचं भीमावरचं एक पुस्तक प्रकाशित झालंय कल्चरल इंडेक्समध्ये. मेजर कॅरेक्टर्स जी आहेत ती थीम घेऊन आम्ही करतोय. तर तुम्ही बघू शकाल याच्या मुखपृष्ठामध्ये भीम असं शीर्षक दिसत असताना त्याच्यावर एक जी गदा दिसते, तर भीमाचं शस्त्र म्हणून ती प्रसिद्ध जरी असली तरी यावेळेला आम्ही ज्या वर्णनांचा सगळा समावेश आपल्याला दिसतो महाभारतात त्याच्या आधारे ही केली आहे. तर ती आयसीम म्हणजे लोखंडी जरी असली तरी त्याला सोन्याचा मुलामा होता. त्याच्यावर बारीक घंटा असायच्या असं वर्णन येतं अनेक, की जेणेकरून वार करताना ते जास्त लागेल. रत्नजडित आहेत त्यामुळे काही रत्न दिसतील आणि सतत एखादा सर्प किंवा सर्पिणी कोरली असावी त्याच्या दांड्यावरती असं पण वर्णन येतं. तर बरोबर आहे की जेव्हा इतकं घनघोर युद्ध होत होतं तेव्हा त्याच्यामध्ये सतत रक्त किंवा मांस जे त्याच्यामुळे गुळगुळीत ती होऊ नये म्हणून ते कोरीव काम तिथे केलंय आणि वरती जास्त ती अणकुचीदार होऊन जोरात लागावं म्हणून नागाच्या फण्यासारखा तिथे आकार आपल्याला दिसतो. तो असं या पद्धतीचं वर्णन आपल्याला महाभारतात सापडत असं म्हणता येईल. आणि अर्थातच पार्श्वभूमी द्रौपदीच्या वस्त्राचा रंग आहे, त्यामुळे ही गदा आणि ते मुखपृष्ठ भीमाचं आम्ही असं ठरवलं. तर या पुस्तकासाठी मी स्वतः गौरी मोघे, माझ्या अजून एक सहकारी डॉक्टर मैथिली जोशी, अदिती हर्षे आणि अजून एक आमची सहकारी आहे मधुरा इनामदार, असं आम्ही चौघींनी मिळून गेले 2.5 वर्ष यावर काम केलंय आणि ते प्रसिद्ध झालंय. आपण सुरुवात केली होती चिकित्सक आवृत्तीपासून, जी बरीच वर्ष चालली आणि जुनी होती. तर आजच्या काळात महाभारत जर का आपल्याला तरुण मुलांना, लहान मुलांना सांगायचं असेल तर संशोधना व्यतिरिक्त काय करता येईल असा विचार करून ह्या स्टॉलचा शेवट आम्ही असा केलाय की आम्ही इन्स्टावरती एक सिरीज केली ज्याच्यामध्ये महाभारतातले विषय घेऊन आम्ही छोटे छोटे व्हिडिओज तिथे अपलोड केलेत. तर तुम्ही नागांच्या 5 कथा आम्ही घेतल्या होत्या. त्यापैकी उलुपी ही जी अर्जुनाची पत्नी होती, नागकन्या होती, तिची एक कथा येते. अस्त्रांचा विचार करताना वैष्णवास्त्र घेतलंय आणि त्याची कथा आणि त्याचं वर्णन कसं असावं हे या व्हिडिओच्या आधारे दाखवलंय. तर मी असं सांगेन की आज आहे रात्री 8 वाजेपर्यंत प्रदर्शन, उद्याही सकाळी 10 ते रात्री 8 असं आहेच. तर आपण सगळ्यांनी अवश्य इथे या आणि आम्हाला भेट द्या. धन्यवाद. 18 दिवसांमध्ये व्यूहरचना ज्या झाल्या, दोन्ही बाजूच्या व्यूहरचना कशा बदलत गेल्या पुढे हा, मी मगाशी म्हणाले तसं की जसं काही वेळेला गुप्तहेरांकरवी काढलं जाईल की काय रचना समोरच्यांनी केली आणि काही वेळेला पहिली रचना ज्याला जशी वाटेल तशी, आणि ज्याला जशी वाटेल तशी म्हणजे कितवा दिवस आहे, साधारण काय आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचं आहे त्या दिवशीच्या युद्धातनं, किंवा कुणाला जास्त संरक्षण द्यायचंय. म्हणजे अभिमन्यू वधाचा जर का प्रसंग आपण बघितला तर तेव्हाचा जो व्यूह आहे तर त्यात असं केलंय की जयद्रथाला सगळ्या बाजूंनी प्रोटेक्शन आहे आणि दुर्योधन स्वतः थांबलाय. त्यांनी द्रोणांना पण सांगितलं की त्याला सतत तुम्ही त्याचं रक्षण होईल असं ठेवा. तर त्या दिवशीच्या गरजेप्रमाणे काय करता येईल असं त्यांनी बघितलंय आणि अर्थातच समोरचा माणूस काय रचतोय, शत्रुपक्ष काय रचतोय त्यानुसार व्यूह ठरतो. धन्यवाद.